नमस्कार मित्रांनो, आजची सकाळ खूप खास आहे. कारण जेव्हा जग गाढ झोपेत असतं तेव्हाच यशाची स्वप्ने पाहणारी आपली तयारी सुरू करतात. आज आम्ही सकाळी ठीक 4 वाजता उठलो. कारण ध्येय गाठवायचं आहे असेल तर वेळेच्या 2 पावले पुढे राहावं लागतं. पहाटे उठून सगळ्यात आधी महत्त्वाची कामं उरकवली. प्रवासात भूक लागू नये म्हणून टिफिन तयार केली आणि मर्ग झटकण्यासाठी गरमागरम चहा घेतला. प्रवासाची सगळी तयारी झाली. सकाळी 5:30 वाजता आम्ही कुंटूरवरून नांदेडसाठी निघालो. आजचा हा प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नव्हता, तर एका महत्त्वाच्या ध्येयाकडे पाऊल टाकण्याचा होता. आम्ही परीच्या स्कूलसाठी निघालो होतो आणि तिथे वेळेत पोहोचणं खूप गरजेचं होतं. वातावरण एकदम फ्रेश आणि भारी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही हिरवीगार शेती बघा. जणू काही निसर्गाने हिरव्या मखमली चादर अंथरली आहे. हवेतला छान गारवा आणि सकाळचं धुकं मनाला किती शांतता देते. आणि आता बघा, आपण या प्रवासातील सर्वात सुंदर घाटात आलो आहोत. येताना रस्त्यात हे सुंदर दृश्य पाहायला मिळालं आहे. त्याने मन थक्क झालं. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो. हा उगवणारा सूर्य सांगतो की रात्र कितीही गडद असली तरी प्रकाशाची एक नवी पहाट नक्कीच येते. जीवनाचा प्रकाशही असाच असतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात, तुमच्या मुलांच्या आयुष्यात असाच प्रकाश हवा असेल तर आज कष्ट करावेच लागतील. हा रस्ता, ही शांतता आणि ही सुंदर व्ह्यू आपल्याला आठवण करून देते की कष्टाचा रस्ता शेवटी सुंदर ध्येयाकडेच घेऊन जातो. निसर्गाचा आनंद घेत आणि एकमेकांना मोटिवेट करत आम्ही 6:30 वाजता इथे पोहोचलो. आम्ही नांदेडमध्ये पोहोचलो 6:30 वाजता. नियोजन अचूक असेल तर कोणतेही अंतर कठीण वाटत नाही. आम्ही ठरवलेल्या वेळेत आणि लवकर पोहोचलो याचा एक वेगळाच आनंद होता. आणि शेवटी परी तिच्या स्कूलमध्ये गेली. जेव्हा मुलं आपल्या कष्टाची जाणीव ठेवून हसतमुखाने शाळेत जातात तेव्हा पहाटे 4 वाजता उठल्याचा सगळा थकवा एका सेकंदात गायब होतो. हाच तर खरा आनंद आहे आणि हेच आपल्या कष्टाचं फळ आहे.